तेव्हा मराठी भाषा तेव्हा राष्ट्रभाषा होती ना. मराठ्यांच्या काळामध्ये राष्ट्रभाषा काय होती? हिंदी होती. हिंदीची तेव्हा उत्पत्ती पण झाली नव्हती. बरोबर. हिंदी हा शब्दच नव्हता हो. हिंदी भाषा हा शब्दच नव्हता. पेशव्यांच्या काळापर्यंत हिंदी भाषा शब्दप्रयोग सुरू झाला 150 वर्षापूर्वी. म्हणजे 1857च्या लढाईच्या वेळेला पण हिंदी भाषा हा शब्दप्रयोग नव्हता. मराठी भाषा होती. मात्र मराठी भाषेचा इतिहास मी तुम्हाला लेखी 2220 वर्षाचा लिहून देऊ शकतो. आणि म्हणून ठामपणे सांगतो की मराठी ही अभिजात दर्जाची भाषा आहे. हिंदी नवी, एकदम नवी. हिंदीला 125 वर्षाचा पण इतिहास नाही. तुम्हाला जर विचारलं मी हिंदीचा एखादा जुना साहित्यिक सांगा, लेखक सांगा, तर तुम्ही अधिक प्रेमचंद मुंशीपर्यंत पोहोचता. त्याच्या अगोदरची हिंदी कोणाला माहिती आहे का हो? हिंदीचा इतिहास कोणी सांगावा मला. मी माझा इतिहास सांगतो ना, ज्ञानेश्वरांचा. मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली 750 वर्ष झाली. त्याच्या आधी चांगदेव 1400 वर्ष चांगदेवांचं आयुष्य सांगतात. म्हणजे किती वर्षातून असेल सुद्धा. त्याच्या आधी चक्रधर. त्याच्या आधी मी म्हटलं की बौद्धकालीन म्हणजे इसवी सनापूर्वी जे ग्रंथ लिहिले आहे त्याच्यामध्ये मराठीचा उल्लेख आहे ना. त्याच्यामध्ये उज्जैन हे महाराष्ट्र किंवा राष्ट्र या भाषेमध्ये हा उल्लेख आहे. आपली कारल्याची जेव्हा लेणी कोरली गेली, पुण्याला लोणावळ्याच्या जवळ जे कारल्याची लेणी लागतात, म्हणजे एकविरा देवी, लोक एकविरा म्हणतात, एकविरा आताची देवी. ही बुद्ध लेणी कोरण्याकरता पैसा लागला. हा पैसा दिला सोपाऱ्यातल्या धनिकाने, म्हणजे नाला सोपारा आताचं. म्हणजे हा मराठी भाषिकांचा इतिहास आहे. पण हा वारंवार लोकांना समजावून सांगितलं पाहिजे हो. आपणच आपला गौरव नाही सांगितलं, लोकांना कसं कळणार? लोकांना मराठी म्हणजे काय, मराठीचा मोठेपणा काय हा कळला पाहिजे ना. तर हा आपण स्वतःहून तो आपलं तोंड उघडून लोकांना सांगितलं पाहिजे. सरकार शिकवणार नाही, पाठ्यपुस्तकात दिसणार नाही, इतिहासात सापडेल, बकरीत सापडेल, पुस्तकात सापडेल, कोकणाख्यानात सापडेल, ऋग्वेदात सापडलेला आहे. पण हा आपण लोकांना सांगितलं पाहिजे. तर लोक ह्याचा अभ्यास करतील आणि मग ती आपली जी शान आहे ना, ही दिसेल लोकांना. आणि तर लोक थोडीशी वचकतील आपल्याला. शेवटची जर मी सांगितलं ना, राष्ट्रभाषा, आज राष्ट्रभाषा नाही भारताला. भारतीय संघराज्याला राष्ट्रभाषा नाही. 22 राज्यभाषा आहे. पण शेवटची राष्ट्रभाषा कधीतरी असेल ना भारताला, ती कुठली होती? ब्रिटिशांनी कधी राष्ट्रभाषा लावलीच नाही, कारण इंग्रजी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. बरोबर. मग त्याच्या आधी कोणाचं राज्य होतं? मराठ्यांचं राज्य होतं ना. अगदी अटकेपासून कटकेपर्यंत मराठीची राष्ट्रभाषा कुठली हो? मराठीच ना. सगळं राज्यकारभार मराठीत होत होता ना. म्हणजे शेवटची राष्ट्रभाषा भारताची आहे ती मराठीच आहे, हे तुम्ही सांगा ना ठामपणे. मग आज राष्ट्रभाषा मराठी का नको? आपण राज्यभाषा म्हणून लढतोय, झगडतोय. मराठीला तुम्ही मान द्या. मी तर म्हणतो राष्ट्रभाषा मराठी करा. धन्यवाद.